नमस्कार मित्रांनो, आज आपण सेक्शन 4 हा अभ्यासणार आहोत. सेक्शन 4 हा नॉवेल विषय आहे. इट इज अबाउट नॉवेल, हिस्ट्री ऑफ नॉवेल. काही उदाहरणं नॉवेलचे दिलेत तुम्हाला. काही सिनॉप्सिस ऑफ नॉवेल ऑल्सो गिवन फॉर स्टडी. तर बिफोर स्टार्ट दिस हिस्ट्री ऑफ नॉवेल चॅप्टर, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड दॅट वी शुड नो. आपल्याला हे माहीत पाहिजे की ह्या नॉवेलविषयी कशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातील. तर लास्ट क्वेश्चन असतो क्वेश्चन पेपरमध्ये ॲज अ नॉवेलचा. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन असतात. पहिला असतो ऑब्जेक्टिव्ह 4 मार्कला. ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 प्रकारचे असतात. परत त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 2 क्वेश्चन असतात, ए आणि बी, 2-2 मार्काला. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, MCQ असतो, फिल इन द ब्लँक्स किंवा कंप्लीट द टेबल, मॅच द पेअर, अशा प्रकारचे हिस्ट्री ऑफ नॉवेलवर डिपेंडेड 2 क्वेश्चन आहेत 4 मार्क. आणि क्वेश्चन नंतरचा असतो डिस्क्रिप्टिव्ह 50 वर्ड्सचा असतो. 50 शब्दामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एखादा नॉवेलचे इलेमेंट कोणते, ओके, टाईप्स ऑफ नॉवेल, किंवा एखाद्या नॉवेलचं थीम काय, एखाद्या नॉवेलचं कॅरेक्टर डिस्क्राईब करायला दिलं असतं, ओके, ते डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतात. तर अशा प्रकारचे तुम्हाला हा नॉवेलचा क्वेश्चन असतील. ओके, डिस्क्रिप्टिव्ह पण असतील आणि ऑब्जेक्टिव्ह पण असतील. तर हिस्ट्री ऑफ नॉवेल आता बघू, चालू करू आपण काय हिस्ट्री होती नॉवेलची. आता इन 18th century देअर वर 2 फॉर्म्स ऑफ इंग्लिश लिटरेचर. 18व्या शतकामध्ये इंग्लिश लिटरेचरचे 2 फॉर्म होते. एक होता पिरियडिकल एसे आणि दुसरा होता नॉवेल. हे दोन्हीही फॉर्म, ओके, स्पेशली नॉवेल caught the spirit of 18th century at the age of intellectual, sentimental and realistic plane. 18th centuryला एज ऑफ इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल असं म्हटलं जातं. अँड दिस नॉवेल ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स विच वूड हेल्प देम टू मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे 18th सेंचुरीमध्ये नॉवेल हे लोकांचं एक ॲट्रॅक्टिव्ह साधन म्हणलं. ओके, जे लोक आपल्या जीवनाचं उद्दिष्ट किंवा जीवन चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो हे ते नॉवेलमधून शिकायला लागले. तेव्हापासून सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. ज्यावेळेस नॉवेल निर्माण झाला, ओके, त्याच्या उत्पत्तीपासून नॉवेलची लोकप्रियता वाढत गेली. टुडे इट इज रिकग्नाइज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जनर. आणि आज ते सगळ्यात अतिशय असं डॉमिनंट साहित्य म्हटलं जातं. व्हॉट इज नॉवेल. आता नॉवेल म्हणजे एक्झॅक्टली काय, ह्याची डेफिनेशन दिलेली आहे बघा तुम्हाला. नॉवेल अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. नॉवेल इज रिलेटिव्हली लॉंग नरेटिव्ह फिक्शन. नॉवेल हे काय, लॉंग नरेटिव्ह फिक्शन म्हणजे जरा आपण नोवेल स्टोरी वगैरे पाहतो त्याच्यापेक्षा जास्त मोठं बुक असतं बघा, लॉंग लिहिल्यासारखं, जास्त पानाचं बुक आणि नरेट केलेलं. आणि इमॅजिनरी फिक्शन म्हणजे काय, काल्पनिक इमॅजिनरी केलेलं एक लॉंग नरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राईब द इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन प्रोज फॉर्म. जे आपल्या मानवी जीवनाचा अनुभव नॉर्मली प्रोज फॉर्ममध्ये म्हणजे पद्य प्रकारामध्ये डिस्क्राईब केलेलं असतं. तर लिटरेचर हे सगळं मानवी जीवनाविषयीच असतं. ओके, कारण इट इज सेड दॅट मॅन इज फोकस पॉईंट ऑफ लिटरेचर. माणूसच हा कोणत्याही साहित्याचा केंद्रबिंदू असतो. बघा, पुराणापासून ते आतापर्यंत जेवढे पुस्तकं होते त्याच्यापैकी पूर्ण अबाउट व्हॉट, ओन्ली मॅन, ह्युमन बिंगवरच लिहिलं असतं. ओके, तर त्याच्या स्टोरी असेल, त्याचे बॅटल स्टोरी असेल, त्याच्या युद्धाची स्टोरी असेल, प्रेमाची स्टोरी असेल, साहसी स्टोरी असेल, ओके, कविता असेल, ड्रामा असेल, ओके, कोणतंही साहित्य घ्या ते काय मॅनविषयीच असतं. म्हणून हे देखील एक ह्युमन एक्सपिरियन्स नॉर्मली इन प्रोज फॉर्म लिहिलं जातं. आता इंग्लिश हा जो नॉवेल आहे, इंग्लिश वर्ड आहे, तो इटालियन वर्ड नॉवेला ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो न्यू. ओके, नॉवेला मीन्स न्यू.
A novel narrates a story, embellishing it with more details of time, place, nature, people, their mind, their gesture and activity. नॉवेलमध्ये डिटेल लिहिलं जातं बघा. हे काय शॉर्ट स्टोरीसारखं नसतं किंवा शॉर्ट पोएमसारखं नसतं. नॉवेलमध्ये खूप विस्तारित वर्णन केलेलं असतं. त्याच्यामध्ये टाईम असो, प्लेस, नेचर, पीपल, देअर माइंड, देअर गेस्चर, ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्याच गोष्टीचा एकदम डिटेल विस्तारित वर्णन केलेलं असतं. म्हणून इट क्रिएट द पिक्चर ऑफ सोसायटी ऑफ दॅट टाईम. म्हणूनच एखादं नॉवेल तुम्ही वाचायला जाल तर कॅरेक्टरच्या इंट्रोडक्शनच्या अगोदर ओके तिथली परिस्थिती म्हणजे प्लेस ओके त्या जागेचं वर्णन खूप डिटेलमध्ये दिलेलं जातं. लेखक देतो म्हणजे सोसायटी ओके सिटीचं वर्णन किंवा विलेजचं वर्णन. म्हणून ज्या वेळेसचा नॉवेल आपण वाचतो आपल्याला त्यावेळेसची सोसायटी कशा पद्धतीची होती ते आपल्याला सगळं समजतं. सो नॉवेल मेक्स लाईफ इजियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणून ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा नॉवेल हा सहज समजणारा साहित्याचा प्रकार आहे. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आता मॉडर्नमध्ये नॉवेलने काय अडॉप्ट केलं आहे कोणतं स्टाईल प्रोज ओके पद्यामध्ये लेखनाचे अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यावेळेस 2000 इयर्स लिटररी जनर बघू आपण. 2 वर्षामध्ये काय लिटरेचर होतं. पहिल्यांदा बघा 6th and 7th सेंचुरीमध्ये हा अर्ली पिरियड सांगितला जातो. प्रिकॉर्सर ऑफ नॉवेल, अर्ली प्रिकॉर्सर्स ऑफ नॉवेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स दॅट इज नोन ॲज ग्रीक रोमान्सेस. सुरुवातीचे जे नॉवेलचे किंवा स्टोरी कलेक्शन ऑफ टेल्स होते 6th and 7th सेंचुरीमध्ये त्याला त्यावेळेस ग्रीक रोमान्सेस असे म्हणायचे. अँड नेक्स्ट 1000 इयर्स नंतरच्या 1000 वर्षानंतर काय झालं. दिस इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरी हॅज काल्पनिक आणि जे आनंददायक कहाण्या होत्या ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स ओके ज्या स्टोऱ्या होत्या प्रेमाच्या स्टोरी किंवा मार्वलस साहसी स्टोरी ओके प्रोफाउंडली अफेक्टेड क्रिएटिव्ह रायटिंग. आणि ह्याचाच परिणाम क्रिएटिव्ह रायटिंगवर पडला ओके. तर आता मॉडर्न इरामध्ये काय झालं. युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज. मॉडर्न इरामध्ये आता प्रोजमध्ये हे नॉवेल लिहिल्या गेले ओके. अगोदर काय होतं कलेक्शन ऑफ टेल्स ओके छोट्या छोट्या स्टोरी असायचं त्याचं कलेक्शन असायचं त्याला ग्रीक रोमान्सेस असे म्हणायचे. नंतर ह्याच इमॅजिनेटिव्ह स्टोरीज ज्या होत्या डिलाइटफुल स्टोरीज अबाउट आयडियल लव्ह मार्वलस ॲडव्हेंचरस प्रोफाउंडली अफेक्टेड क्रिएटिव्ह रायटिंग. आणि नंतर हे जे हेच आता मॉडर्न इरामध्ये प्रोज असं म्हटलं. तर दिस प्रोज लिटरेचर युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज द अर्लियर थ्रेड्स ऑफ जनर कॅन बी. आणि हे जे आपण बोलतो अर्लियर थ्रेड सुरुवातीचा जे युग होता त्याचा स्टाईल आपल्याला ह्या साहित्यामध्ये पाहायला मिळेल. वर्जिलच्या इकोलगस किंवा मेलरीजचा नॉवेल मार्टे डी आर्थर आणि जॉफ्री चॉसर्सचा जो बुक आहे कंटेम्पररी टेल्स ओके हा एक पॉप्युलर बुक आहे जॉफ्री चॉसरचा. आता एवढ्या नॉवेलमध्ये आपण इंग्लिश नॉवेलमध्ये किंवा जगातल्या नॉवेलमध्ये कोणाला श्रेय देतो फर्स्ट नॉवेल. तर आपण द फर्स्ट नॉवेल इज कन्सिडर द टेल ऑफ गेंजी ओके बाय मुरासाकी शिकुबू. ही एक जापनीज ऑथर आहे लेखिका आहे ओके. तिने हा 10th ओके ह्या शतकामध्ये 1010 ह्या शतकामध्ये हा नॉवेल लिहिला आहे. टेल ऑफ गेंजी बाय मुरासाकी शिकू जापान. आता हे जे नॉवेल आहे ते त्यांच्या किंगडमविषयी लिहिलं आहे बघा. त्यावेळेस तो राजा होता जापानमध्ये. तो राजाच्या दरबारामध्ये ही एक रायटर होती ओके. त्या रायटरने आपल्या दरबाराविषयी त्यांच्या राजाच्या स्टोरीविषयी तेच कंटेम्पररी म्हणजे ज्यावेळेस ती कहाणी तिने आपल्या नॉवेलमध्ये लिहिलेली आहे टेल ऑफ गेंजी. तसंच युरोपियन नॉवेलमध्ये डॉन क्विक्सॉट हे एक नॉवेल आहे.
बाय स्पॅनिश रायटर मेगुल डी कार्वान्स. ओके, हे एक नंतरचं लेटेस्ट नॉवेल असं समजलं जातं. 18th सेंचुरीमध्ये काय झालं बघा नॉवेलचं. सो 18th सेंचुरी तुम्हाला माहीत आहे की इंडस्ट्री रिव्हॉल्युशन स्टार्टेड. सो प्रिंटिंग मशीन्स केम. सो विथ द हेल्प ऑफ मशीन न्यूजपेपर, पिरियडिकल, मॅगझिन, इतर बुक्स देखील पब्लिश व्हायला लागले. तर 18th सेंचुरी नॉवेल न्यूजपेपर अँड मॅगझिन अट्रॅक्टेड लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. आता मिडल क्लासचे लोक देखील हे न्यूजपेपर मॅगझिन वाचायला लागले. ओके, सो दिस न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडी. त्यांना थोडा इंटरेस्ट होता रोमान्सेस आणि ट्रॅजेडीमध्ये. सो विच वेअर ॲप्रिशिएटेड बाय अपर क्लास. ओके, जे अपर क्लास म्हणजे उच्च श्रेणीचे लोक, त्यांना ह्या स्टोऱ्या आवडायच्या. ओके, आणि त्याच स्टोऱ्या ह्यांना मिडल क्लासला देखील थोडा थोडा इंटरेस्ट त्यांच्यामध्ये वाढत गेला. ओके, कशामध्ये? त्या ट्रॅजेडी म्हणजे सारोफुल किंवा दुःखद एंड असतो नॉवेलचा, त्याला ट्रॅजेडी असे म्हणतात. आणि रोमान्सेस. सो आता कॅरेक्टर्स ऑफ न्यू लिटरेचर पाहू आपण. नवीन साहित्य 18व्या शतकामध्ये कशा पद्धतीने आलं. तर बाय द स्पिरिट ऑफ रिॲलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक इंदिजाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. ओके, हे जे नवीन फीचर्स होते, रिॲलिझम सत्यता, ओके, and romantic features like enthusiasm, उत्साह, passion, imagination. तर after 1740 novel originated as the literary form in England. नंतर 1740 नंतर हा जो नॉवेलचा प्रकार आहे तो इंग्लंडमध्ये आला. ओके, इंडस्ट्री रिव्हॉल्युशन चालू झाली. राईज इन टू द मिडल क्लास, मध्यम वर्गाचा उदय झाला. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड. म्हणजे ह्याच नॉवेलमध्ये जे मिडल क्लास तयार झाला किंवा जो आता इंडस्ट्री वाढल्यामुळे वर्कर्स वाढले. ओके, त्यांच्या जीवनाविषयी, त्यांचे रिअलिस्टिक लाईफविषयी, एव्हरीडे लाईफचे प्रॉब्लेम, ओके, कॉमन पीपलचे प्रॉब्लेम ह्या पुस्तकामध्ये लोक लिहायला लागले. ओके, तर दस डिझाईन फॉर बोथ टू व्हाईज द ॲस्पायरेशन ऑफ मिडल अँड लोअर क्लासेस. म्हणून हे जे पुस्तक होतं, ओके, ते दोघांसाठी मिडल क्लास आणि लोअर क्लास, जो खालच्या वर्गावर मध्यवर्ग, ओके, त्यांचे आवाज उठवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा ठरला. द एज्युकेटेड मिडल रीडर्स केम. आणि ज्यावेळेस हे नॉवेल उच्च श्रेणीवालेच लोक वाचायचे, आता मध्यम वर्गाचे लोक देखील वाचायला लागले. ड्रामा अँड पोएट्री, टू लिटररी फॉर्म्स वेअर फेडिंग अवे. आणि म्हणून जास्तीत जास्त ह्या नॉवेलसारख्या पुस्तकाला लोक महत्त्व द्यायला लागले. आणि हळूहळू काय झालं, ड्रामा आणि पोएट्रीचं महत्त्व कमी पडत गेलं. सो नॉवेल वॉज कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. नॉवेलमध्ये तेच असतं. काय ड्रामा म्हणजे काय, डायलॉग फॉर्म असतं ड्रामामध्ये. पोएट्रीमध्ये काय असतं, पोएटिक लँग्वेज असते. तर नॉवेलमध्ये दोन्ही काही फीचर्स आपल्याला आढळतात. कारण नॉवेल हा एक मोठं पुस्तक असतं, त्याच्यामध्ये डायलॉग देखील असतात कधी कधी, आहे ना, आणि काही पोएटिक लाईन पण असतात. सो इट एनकम्पास द सोशल, पॉलिटिकल, कल्चरल हॅपनिंग अँड सायंटिफिक प्रोग्रेस ऑल्सो. द पिलग्रिमेज प्रोग्रेस, हे एक्झाम्पल दिलेत नॉवेलचे. पिलग्रिमेज प्रोग्रेस बाय जॉन बनियन 1678चा खूप पॉप्युलर नॉवेल होता. देन ओरोनोको बाय आफरा बेन 1688ला हा नॉवेल लिहिला गेला. ओके, इट इनिशिएटेड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. इंग्लिश नॉवेलची चांगली एकदम परंपरा ह्या नॉवेलमध्ये दिसते. आणि दिस ट्रॅडिशन फॉलोड बाय डॅनियल डेफो, रॉबिन्सन क्रूज, माल फ्लेंडर्स या नॉवेलमध्ये. आणि नंतर जनार्दन स्विफ्टचा नॉवेल तुम्हाला माहितीच आहे, पॉप्युलर गलिवर्स ट्रॅव्हल, फेमस सटायर आहे ट्रॅव्हलवर, गलिवर्स ट्रॅव्हल, जनार्दन स्विफ्ट. या ऑब्जेक्टसाठी लक्षात ठेवा, जनार्दन स्विफ्ट, गलिवर्स ट्रॅव्हल, फेमस सटायरिकल नॉवेल आहे तो. आता मेजर नॉवेल इन 18th सेंचुरी कोणकोणते होते बघा. सॅम्युएल रिचर्डसन, पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसिया. नंतर ही नॉवेलिस्टचे नाव आहेत. हेनरी फिल्डिंग हा नॉवेलिस्टचा, लॉरेन्स स्टर्न, टोबियास स्मॉलेट, चार्ल्स डिकन्सन, वालपोल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स अँड H.G. वेल्स. हे सगळे 18th सेंचुरीमधले नॉवेलिस्ट आहेत. ओके,
आता येऊया आपण 20th सेंचुरीमध्ये. ओके, 20th सेंचुरी मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेट स्टाईल. 20th सेंचुरीमध्ये काही मॉडर्न टॉपिक्स आणि नवीन स्टाईल, नवीन शोध. ओके, इनोव्हेट स्टाईल अँड टेक्निक्स अँड वायडन अँगल्स. आणि त्या नॉवेलचे अँगल देखील बदलले, टेक्निक देखील बदलली. ओके, कारण पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यू इन देअर नॉवेल्स. ओके, आता जे करंट मॉडर्नमधले पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल हे जे मॉडर्न इश्यू आहेत, समस्या आहेत इन देअर नॉवेल्स आता आपल्याला दिसायला लागले. आणि नॉवेलिस्ट असेच आता कोणकोणते नॉवेलिस्ट 18th सेंचुरीमध्ये होते बघू आपण. नॉवेलिस्ट लाईक 20th सेंचुरी आता हे बघा 20th सेंचुरीमधले नॉवेलिस्ट. आता E.M. फोस्टर हा सगळ्यात पॉप्युलर नॉवेलिस्ट आहे 20th सेंचुरीमध्ये. जेम्स जॉईस, जोसेफ कॉन्राड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.S. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग, अँथनी बर्गेस, सलमन रुश्दी. इंडियन नॉवेल आहे तो सलमन रुश्दी. आणि V.S. नायपॉल, त्रिनिदाद हा नॉवेलचा प्रकार होता, त्याचं नॉवेल आहे नायपॉलचं. काजुआ इशिगुरा जापानचा आहे तो. आणि हा असे मेनी अदर नॉवेलिस्ट आहेत 20th सेंचुरीचे, तुमच्या पुस्तकामध्ये आहेत अजून भरपूर. आता नॉवेलिस्ट फक्त हे सगळे मेल होते. आता वुमन नॉवेलिस्ट देखील होते. ओके, तर व्हॉट इज द वुमन कंट्रीब्युशन ऑफ वुमन नॉवेलिस्ट. ओके, वुमन नॉवेलिस्टचं काय योगदान होते नॉवेल लिहिण्यामध्ये. तर नॉवेल ऑफ मॅनर्स, एव्हलिना बाय फ्रान्सिस बर्नी. आता हा मॅनर्स, नॉवेल ऑफ मॅनर्स हा जो टाईप आहे तो एव्हलिना बाय फ्रान्सिस बर्नी. ओके, ह्या वुमन नॉवेलिस्टने लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे एव्हलिना. सो गोथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ. ओके, हे गोथिक टाईपचे नॉवेल ह्या नॉवेलिस्टने लिहिले. नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज. सायन्स ऑफ द एज ह्या म्हणजे त्यावेळेसच्या सायन्सवर देखील काही नॉवेल लिहिल्या गेले. त्याचं नॉवेलचं नाव आहे फ्रँकस्टाईन. ओके, फ्रँकस्टाईन बाय मेरी शेले. तसंच जॉन ऑस्टिन हा एक नॉवेलिस्ट आहे, वुमन नॉवेलिस्ट. ब्रॉन्टे सिस्टर, इमिली अँड चार्लेट ब्रॉन्टे ह्या दोन्ही सिस्टर नॉवेलिस्ट होत्या. ओके, त्यांचं क्रिएशन आहे द वदरिंग हाईट्स अँड जेन आयर, हे पॉप्युलर क्रिएशन आहे. तर कंट्रीब्युशन ऑफ वुमन नॉवेलिस्ट, कशा पद्धतीने योगदान भेटलं वुमनमध्ये, नॉवेलमध्ये वुमनचं, स्त्रियांचं. मेरी ॲन ॲव्हॅनास, ॲलिस जॉर्ज इलियट रोड द नॉवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साईट. हे जे दोन नॉवेलिस्ट आहेत त्यांनी सायकोलॉजीवर नॉवेल लिहिलं. वर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन द इंग्लिश नॉवेल. वर्जिनिया वुल्फ नावाची जी नॉवेलिस्ट आहे तिला पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक असं म्हटलं जातं, कॉन्शियसनेस इंग्लिश नॉवेल. अगाथा ख्रिस्टी, शी रोट ऑन क्राईम, क्रिमिनलविषयी तिने नॉवेल लिहिले. हर्क्युल पॉयरट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हार्पर ली. हिने डिटेक्टिव्हवर नॉवेल लिहिले आहेत बघा. आणि मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलाइस वॉकर have elevated the tradition further to prosperity. So this kind of different kind of novels are written by novelists. So next, Indian scenario. Okay, in India, what is the condition of novelty? First novel in India is considered Raja Mohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay. Okay, Bankim Chandra Chattopadhyay, Raja Mohan's Wife. This is known as first novel of India. Nationalistic virtues or social issues are presented in this kind of novel. So maximum in those times those novels were written on the patriotism, देशभक्ती. ओके, अशा भरपूर काही फिलिंग्स देशभक्तीच्या नॉवेलमध्ये दिसायला लागल्या. तर मुल्कराज आनंद, R.K. नारायणन अँड राजाराव, these three
ओके, मेजर ट्रायो 3 महत्त्वाचे नॉवेलिस्ट होऊन गेले. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. ओके. अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चॅटर्जी ॲड आणि अनदर न्यू फीचर्स इन द नॉवेल. ह्या लोकांनी एक नवीन फीचर त्या नॉवेलमध्ये ॲड केलं. रिसेंटली सलमान ऋषी, आता जे नॉवेलिस्ट जे आहेत, अरविंद अधिका, अरुंधती राय, किरण देसाई, किरण नगरकर हे आता प्रसिद्ध इंडियन नॉवेलिस्ट आहेत. तर नॉवेला हा जो टाईप आहे, ओके, इटालियन वर्ड नॉवेला इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. बघा, हा नॉवेला देखील, नॉवेलच्या व्यतिरिक्त हा नॉवेला प्रकार आहे. तर नॉवेला म्हणजे काय की नॉवेल जो ओरिजिनल नॉवेल आहे त्याच्यापेक्षा छोटं किंवा शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठं लिखाण म्हणजे नॉवेला. ओके. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. सो इट इज वेल स्ट्रक्चर येट शॉर्ट नरेटिव्ह, ऑफन सटारिक अँड रिअलिस्टिक इन टोन. ते योग्य सटारिक, उपासात्मक किंवा रिअलिस्टिक टोनमध्ये असतं. इट इज युजली फोकस ऑन वन इन्सिडंट. नॉवेला फक्त एकाच कोणत्या तरी इन्सिडंट किंवा इश्यूवर फोकस केलं जातं विथ 1 or 2 मेन कॅरेक्टरिस्टिक्स अँड टेक प्लेस ॲट सिंगल ट्रॅडिशन. आता बघा, काही फेमस नॉवेलास इन इंग्लिश आहेत. हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कंड्रार. ओके, हे फेमस नॉवेलाज आहे, एकाच इन्सिडंटवर लिहिलेला नॉवेलाज आहे. द टर्न ऑफ स्क्रू बाय हेनरी जेम्स. बिली बर्ड बाय हर्मन मेलविले. डेथ इन वेनिस बाय थॉमस मॅन. सेज द डे बाय सॉल बिलो अँड पर्ल बाय जॉन स्टेनबेक. सो हे सगळे एक्झाम्पल ऑफ नॉवेलाज. So there is difference between novel and novellas. So today we'll stop here. In the next video we'll learn about elements of novel and types of novel. So be with us. Thank you for watching.